मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील 6व्या नंबरचा धडा चंपकला शाब्बासकी मिळाली या धड्याचा अभ्यास करणार आहोत। चंपकला शाब्बासकी मिळाली या धड्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण इथे दिलेल्या चित्राचे निरीक्षण करूयात। तर ह्या चित्रामध्ये एक हातगाडीवाला माणूस आहे, केळ विकतोय तो। तसेच हातगाडीजवळ एक मुलगा उभा आहे आणि तो केळ खातोय। त्या मुलाच्या मागे एक आजोबा चालले आहेत रस्त्याने आणि त्यांच्या पायाजवळ एक केळाचं सालटं पडलंय। तसंच त्या हातगाडी शेजारीच एक कचऱ्याचा डब्बा आहे आणि हातगाडी एका झाडाच्या खाली आहे आणि शेजारीच एक बाग आहे। तर हे चित्र बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की ह्या धड्यामध्ये नेमकं काय असेल ते। चंपक डोंगरगावी राहायचा, गाव सुंदर होते। चंपकला गाव आवडायचे। चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे। तो शहरात शिकायला मामाकडे गेला। चंपक शिकून मोठा झाला। चंपकला काम करायला आवडायचे। चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली। मामांनी मदत केली। चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली। पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली। एके दिवशी एका मुलाने केळी घेतली। केळी खाऊन साल सडकेवर टाकली। तर या चित्रामध्ये जो केळीची गाडी घेऊन उभा जो माणूस आहे ना, तो चंपक आहे। आणि हा चंपक कुठे राहायचा? डोंगरगावी राहायचा। त्याचे गाव खूप सुंदर होते आणि ते गाव चंपकला आवडायचे। आणि चंपक सुरेश मामाकडे शहरात राहायला गेला। शहरात शिकायला मामाकडे गेला चंपक आणि नंतर त्यांना काम शिकून मोठा झाला आणि चंपकला काम करायला आवडायचे। चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली आणि एक हिराबागेजवळ, तर ह्या चित्रामध्ये जी बाग आहे ना, त्या बागेचं नाव आहे हिराबाग। तर त्या हिराबागेजवळच त्याने केळीची गाडी उभी केली आणि तो छान अशा केळी विकू लागला। आणि एक दिवस काय झालं, त्याच्या गाडीवर एका मुलाने केळी विकत घेतली आणि केळी खाऊन त्याने साल तेथेच टाकली। छोट्या मुलाने केळी खाऊन साल सडकेवर टाकली। मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले। पडता पडता सावरले। चंपक धावत मदतीला गेला। आजोबांना बाजूला नेऊन बसवले, पाणी दिले। चूक मुलाने केली, पण चूक आपली समजून चंपकने आजोबांची माफी मागितली। आजोबांनी शाब्बासकी दिली। चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली। केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले। नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली। सडक साफ राहू लागली। चंपकला आनंद झाला। मुलाने केळ खाऊन साल तेथेच टाकली। त्याने मागून आलेल्या आजोबांना बघितले नाही आणि त्या आजोबा त्या सालीवरून घसरणार होते, पण तेवढ्यात ते सावरले। चंपकने त्यांना मदत केली, पाणी पाजले। चूक त्या मुलाची होती, पण तरी पण चंपकने त्यांची माफी मागितली आणि त्याला वाटलं की आपलीच चूक आहे, कारण आपण केळी विकतो आणि लोक केळीचे सालटे खाऊन येथेच रस्त्यावर टाकतात आणि त्याच्यामुळे परिसर खराब होतो। मग त्याने त्याच्यानंतर काय केलं, एक कचराकुंडी आणली आणि केळीच्या गाडीबरोबर ती ठेवायला सुरू केली। लोक बरोबर केळी खाऊन सगळ्या साली त्या कचराकुंडीत टाकू लागले। त्यामुळे परिसर स्वच्छ राहू लागला आणि चंपकला आनंद होऊ लागला। परिसर स्वच्छ राहू लागला, सडक स्वच्छ राहू लागली आणि चंपकला आनंद होऊ लागला। मुलांनो, या संपूर्ण धड्यामध्ये एक सुद्धा जोडशब्द नाहीये, त्यामुळे हा धडा वाचताना तुम्हाला खूप आनंद होणार आहे। या धड्यातून आपण काय शिकलो? तर या धड्यातून आपण शिकलो ते स्वच्छता। आपण नेहमी कचरा हा कचराकुंडीतच टाकला पाहिजे। आपण ज्या देशात राहतो तो देश स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे। थँक्यू।